हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1, 2, 3, 4 आणि स्पेशल राऊंड 1 मध्ये ॲडमिशन मिळालं नव्हतं त्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे। तर ती आनंदाची बातमी तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। आज दिनांक आहे 12 ऑगस्ट 2025, सकाळचे 9:07 झालेले आहेत। तर विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे ज्या विद्यार्थ्यांना अजून ॲडमिशन मिळालेलं नव्हतं। तर त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपलं स्पेशल राऊंड 2चं वेळापत्रक आलेलं आहे, ते वेळापत्रक मी तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सांगणार आहे की बाबा स्पेशल राऊंड 2चे वेळापत्रकामध्ये प्रत्येक तारखेनुसार विद्यार्थ्यांना काय प्रक्रिया करायची आहे। ही जर प्रक्रिया तुम्ही नाही फॉलो केली तर तुम्हाला ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस खूप कमी होतील, कारण हा आहे स्पेशल राऊंड 2-1। स्पेशल राऊंड 1 एक ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे, स्पेशल राऊंड 2 आहे हा, आणि इथून पुढे स्पेशल राऊंड 3 लागेल का ना लागेल हे आपल्याला माहीत नाही। त्यामुळे पूर्णपणे व्यवस्थित तुम्हाला फॉर्मच्या अपडेट आहेत त्या मी तुम्हाला देत आहेत। फॉर्ममध्ये कसं चेंजेस करायचे, कोणत्या तारखेला करायचं आहे, पूर्ण वेळापत्रक मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर आपल्याला एक प्रेस नोट आपल्याला आलेली आहे। प्रेस नोट म्हणजे असं असतं की बघा, काल होती 11 ऑगस्ट 2025 आणि आपला जो स्पेशल राऊंड 1 होता त्याची जी वाढीव डेट होती तिथपर्यंतची जी वाढीव डेट होती, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ॲडमिशन आपले कन्फर्म केले आणि काल आपला 11/8/2025 रोजी आपला स्पेशल राऊंड 1 हा पूर्णपणे संपलेला आहे। तर त्याची जी फायनल प्रेस नोट आहे त्याच्यानंतर आलेली आहे ते मी तुम्हाला इथं दाखवत आहे। तर बघा, आपली ही फायनल प्रेस नोट आलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे स्पेशल राऊंड 2चं वेळापत्रक काय असणार आहे, तर ते मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे। तर बघा, आपल्याला आतापर्यंत माहित आहे की विद्यार्थ्यांनी जवळजवळ 9,525 कॉलेज आहेत, त्यामध्ये 21,50,130 इतकी प्रवेश क्षमता आहे, पण 14,55,945 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे। त्यातले 12,03,416 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेला आहे। तर हे झालं आपलं आतापर्यंतची आकडेवारी मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर त्याच्यानंतर 4 तारखेला आणि 5 तारखेला आपल्याला हे थोडंसं मागचं सांगत आहे। 4 आणि 5 तारखेला आपल्याला आपलं जे प्राधान्यक्रम द्यायचा होता स्पेशल राऊंड 1साठी ते विद्यार्थ्यांनी दिला। 6 तारखेला अलॉटमेंट झाली, 6, 7, 8ला विद्यार्थ्यांना जाऊन कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचं होतं। परत ती डेट वाढली 8, 9, 10 आणि 11, म्हणजे 11 तारखेपर्यंत, म्हणजेच काल, आज बघा 12 तारीख आहे, तर काल विद्यार्थ्यांना शेवटची डेट होती। जे विद्यार्थी स्पेशल राऊंड 1मध्ये अलॉटमेंट मिळालेले आहे ते विद्यार्थी जाऊन तिथं ॲडमिशन करू शकत होते, पण ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळालेलीच नाही स्पेशल राऊंड 1पर्यंत त्यांच्यासाठी नवीन राऊंड येणार आहे। तर नवीन राऊंड ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं की नवीन राऊंड लागणार आहे। तर तो नवीन राऊंड म्हणजे स्पेशल राऊंड 2 कसा असणार आहे हे आपण इथून पुढे डिस्कस करणार आहोत। बघा, ओपन टू ऑल फेरी दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी संपली असून दिनांक 12 ऑगस्ट 2025 म्हणजे आजपासून जो नवीन राऊंड होणार आहे त्याला आपण स्पेशल राऊंड 2 असे म्हणत असतो। तर बघा, त्याचं जे वेळापत्रक आहे ते पुढील प्रमाणे देण्यात आलेलं आहे। तर आज दिनांक 12 ऑगस्ट 2025, आज आणि उद्या 13 ऑगस्ट 2025 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी अजून नोंदणी केलेली नाही ते विद्यार्थी नव्यानं नोंदणी करू शकतात, आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी नोंदणी केलेली आहे त्यांनी काय करू शकतात, लॉग इन करायचं आहे, आणि जर तुम्हाला पार्ट 1मध्ये काही तुम्हाला चुका असतील त्या दुरुस्त करायच्या असतील तर त्या तुम्ही चुका दुरुस्त करू शकतात। ज्या विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी करतायत, हे बघा नवीन नोंदणी करतायत, त्यांनी पण पार्ट 1 भरून काय करायचं आहे, पूर्णपणे कंप्लीट करायचं आहे, पूर्णपणे कंप्लीट करायचं आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी पार्ट 1मध्ये जाऊन जर दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही दुरुस्ती करू शकता। काय दुरुस्ती करायची आहे, जर तुमचे ॲड्रेस डिटेल्स चुकले असतील ते डिटेल्स व्यवस्थित टाका, तुम्हाला डॉक्युमेंट जे फिलअप केलेले आहेत ते चुकीचे झाले असतील तर ते डॉक्युमेंट डिलीट करून नवीन डॉक्युमेंट भरा। तुम्हाला जर कास्ट सर्टिफिकेटमध्ये कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला कास्ट चेंज करायची असेल, OBCची SCBC करायची असेल, तुम्हाला ओपनची SCBC करायचं आहे, EWS करायचं असेल ते तुम्ही करू शकता, पण त्या कास्टचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आणि दुसरं याच्यामध्ये काय होणार आहे, 12 आणि 13 ऑगस्टला काय होणार आहे, ज्या कनिष्ठ महाविद्यालयांना, ज्या कॉलेजेसना
व्यवस्थापन कोटा म्हणजे मॅनेजमेंट कोटा आणि अल्पसंख्याक कोटा म्हणजेच मायनॉरिटी कोटामधील जागा जर आपल्याला कॅपकडं काय करायचे असतील, प्रत्यार्पित करायचे असतील तर कॉलेज हे करू शकते. आता हे कॉलेजनं करायचं आहे. आता पुढची गोष्ट बघा, 12 ऑगस्ट झालं, 13 ऑगस्टची तुम्हाला गोष्ट समजली. आता 14 ऑगस्टला काय गोष्ट होणार आहे बघा. तर विशेष फेरीसाठी सायंकाळी 5 वाजता पोर्टलवरती रिक्त जागा प्रदर्शित केल्या जातील. म्हणजे काय आहे की स्पेशल राऊंड 1 आतापर्यंत जेवढ्या स्पेशल राऊंड 1मध्ये जेवढ्या काही जागा शिल्लक राहतील, म्हणजे ऑलरेडी ॲडमिशनची प्रोसेस संपलेली आहे. स्पेशल राऊंड 1ची ॲडमिशनची प्रोसेस कालच संपलेली आहे. त्यातनं ज्या जागा राहतील त्याची जी काही वॅकन्सी असेल, म्हणजे किती जागा शिल्लक आहेत त्या आपल्याला 14 ऑगस्ट 2025ला बघायला मिळतील. तर त्या सायंकाळी 5 वाजता आपल्याला बघायला मिळतील. आता त्याच्या पुढं आलं 15 ऑगस्ट. दिनांक 15 ऑगस्ट 2025 ते 17 ऑगस्ट 2025 म्हणजे 15 तारीख, 16 तारीख आणि 17 तारखेला विशेष फेरी म्हणजेच आपली स्पेशल राऊंड 2 या फेरी अंतर्गत विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी करू शकतात. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अजून नोंदणी केलेली नाही, परत ते नोंदणी करण्याची मुभा त्यांना दिलेली आहे 15 तारीख, 16 तारीख आणि 17 तारीख. आणि नोंदणी करून ते काय काय करू शकतात तर भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करू शकतात आणि किंवा ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली नाही ते नवीन नोंदणी करा. पार्ट 1 भरा, पार्ट 1 लॉक करा, त्याच्यानंतर पार्ट 2 भरा, पार्ट 2 तुम्ही लॉक करू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना नवीन पसंतीक्रम द्यायचा आहे तर ते नवीन पसंतीक्रम कॉलेजचा देऊ शकतात. तर विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाची तारीख आहे बघा 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट. याच्यामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, तुम्हाला कॉलेजेस टाकावे लागणार आहेत. त्या कॉलेजेसचे तुम्ही पहिल्यांदा कट ऑफ बघा, वॅकन्सी बघा, त्या कॉलेजमध्ये किती वॅकन्सी आहेत. समजा एखाद्या कॉलेजमध्ये वॅकन्सी नाहीच आहे आणि तुम्ही ते कॉलेजचं नाव टाकलं तर तुम्हाला ॲडमिशन मिळेल का, नाही मिळणार. म्हणून तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करायला लागणार आहे, त्या कॉलेजमध्ये किती वॅकन्सी शिल्लक आहे हे बघा आणि त्या कॉलेजचा कट ऑफ स्पेशल राऊंड 1साठी किती गेलेला आहे हे तुम्ही पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानुसार त्या कॉलेजचं तुम्हाला काय करणार आहे, नाव टाकायला लागणार आहे भाग 2 मध्ये. तर भाग 2 हा खूप इम्पॉर्टंट आहे. भाग 1 मध्ये जर तुमच्या काय दुरुस्ती असतील ते तुम्ही करू शकताय. पार्ट 2 मध्ये तुम्ही ज्या काही तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचा आहे ते पण तुम्ही प्राधान्यक्रम इथं देऊ शकताय. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी करायची आहे त्यांनी करा. पार्ट 1 भरा, लॉक करा, पार्ट 2 भरा, लॉक करा आणि तुमचे कॉलेजचे प्राधान्यक्रम हे फायनल करून घ्या आणि त्याच्यानंतर लॉक पण करणं गरजेचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ATKT आत्ता उत्तीर्ण झालेले आहेत, पुरवणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत, ते विद्यार्थी पण इथं ॲप्लाय करू शकतात, नव्याने नोंदणी करू शकतात, प्रवेश अर्ज भाग 2 मध्ये प्राधान्यक्रम देऊ शकतात. हे आहे आपलं 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 16 ऑगस्ट, 17 ऑगस्ट. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 17 ऑगस्ट झालं. 18 ऑगस्टला काहीही नाही आहे. त्याच्यानंतर 19 ऑगस्टला बघा तुम्हाला विशेष फेरी जी आपली जी आहे, विशेष फेरी म्हणजेच आपली आताची स्पेशल राऊंड 2 आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम दिलेले आहेत त्या प्राधान्यक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्राधान्यक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अलॉटमेंट याद्या दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी किती 11 वाजता जाहीर करण्यात येतील. आता इथं दिलेलं नाही, पोर्टलवरती लिहिलेलं नाही. इथं पोर्टलवरती लिहिलं आहे का, नाही, इथं लिहिलेलं आहे कॉलेजमध्ये. तर आता बहुतेक याच्या याद्या आपल्याला पूर्णपणे कॉलेजमध्ये लागत आहेत का ऑनलाईन पोर्टलमध्ये पण लागत आहेत हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यामुळे माझ्या मते तर तुम्ही दोन्हीकडे जाऊन बघा, ऑनलाईन पण बघा. अलॉटमेंट आपली लागणार आहे 19 तारखेला. स्पेशल राऊंड 2साठी जी अलॉटमेंट आहे ती लागणार आहे आपली 19 ऑगस्टला. तर 19 ऑगस्ट हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्या दिवशी तुम्हाला कळणार की तुम्हाला कुठलं कॉलेज लागलं आहे का ना लागलं आहे. तर त्याच्यानंतर 19 ऑगस्ट नंतर बघा तुम्हाला 19 ऑगस्टलाच दुपारी 1 वाजल्यापासून दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी काय करायचं तुम्ही 5 वाजेपर्यंत, म्हणजे फक्त 2 दिवसामध्ये काय करायचं विद्यार्थ्यांना ॲडमिशन आपलं जे करून घ्यायचं, जे अलॉटमेंट लागलेले आहे ते काय करायचं आहे, अलॉटमेंट आपल्याला विद्यार्थ्यांना करून घ्यायचे 19 ऑगस्ट आणि 20 ऑगस्ट. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला हे आपल्याला दिनांक आहे 11 ऑगस्टचं परिपत्रक आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला इथं मिळालेली आहे. बघा इथं शिक्षण संचालक त्यांची पण इथं काय आहे सही आहे. त्याच्यामुळे हे जे मी तुम्हाला दिलेलं आहे, ही जी तुम्हाला माहिती दिलेली आहे ती एकदम ऑथेंटिक आहे. तर सर्वांनी यानुसार प्रकारे करायचं आहे. तर मी बघा स्वतः एक PDF बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रोसिजर दिलेलं आहे, थोडक्यात एकदम व्यवस्थित दिलेली प्रोसिजर आहे. याची पण एक लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि त्याच्यावरून तुम्ही ही प्रेस नोट पण डाउनलोड करू शकता आणि त्याच्यावरून तुम्ही हे पण तुम्ही डाउनलोड करू शकता. तर हे दोन्हीच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आणि बघा तुम्हाला
कॉलेज कसे टाकायचे जेणेकरून तुम्हाला 100% ॲडमिशन मिळेल याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला इथे दिसेल, आय बटनमध्ये दिसेल. तिथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला जरी तो राऊंड 4 साठी असेल पण प्रत्येक राऊंडसाठी तो तुम्हाला ॲप्लिकेबल आहे. म्हणजे कॉलेज कसे टाकावे जेणेकरून आपल्याला राऊंडमध्ये 101% आपल्याला अलॉटमेंट मिळेल याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्हाला इथं दिसत असेल, तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. जाऊन त्याच्यावरून कॉलेज कसे टाकायचे 101% तुम्हाला स्पेशल राऊंड 2 मध्ये पण तुम्हाला काय मिळेल, अलॉटमेंट मिळेल, कॉलेज मिळून जाईल आणि तुमचं ॲडमिशन होईल. ऑलरेडी कॉलेजेस चालू झालेले आहेत. तर विलंब न करता विद्यार्थ्यांनी आपले ह्या प्रोसिजर जी आहे ही प्रोसिजर फॉलो करा आणि आपलं ॲडमिशन करून घ्या. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी त्याच्यानुसार तुम्हाला पूर्णपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्हाला अशाच माहिती तुम्हाला फ्युचरमध्ये मिळणार आहे. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्यू सो मच.